हॅलो एव्हरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेदा. हो, आता आपण सगळ्यात पहिले पॉईंट बघणार ते म्हणजे विषवेग. आता विषवेग म्हणजे काय मित्रांनो, चरक, सुश्रुत आणि वाघबाटे यांनी विष जेव्हा शरीरामध्ये प्रवेश करतात तर ते रसपासून जे आपले धातू आहेत, सर्व धातू त्यांच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे लक्षण उत्पन्न करतात. तर ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेलं. आता सुश्रुतांनी त्यांच्या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला ते आपण बघूया. तर ते म्हणतात की धातू अंतरेषु या सप्तकाला संपरिकीर्तित तास्वके काम तिक्तक्रम्यम वेगम प्रकुरुते विषम. सुश्रुत कल्पस्थान 440 याच्यातून सांगितलेलं आहे की सुश्रुत म्हणतात आपल्या शरीरामध्ये जे सप्तधातू आहेत, रस, रक्त, मांस, मेद, मज्जा, शुक्र अस्ति. आता हे जे सप्तधातू येतं, या सप्तधातू जेव्हा विष प्रवेश करतो शरीरामध्ये तेव्हा हे एका धातूतून दुसऱ्या धातूतून, दुसऱ्या धातूतून तिसऱ्या धातूतून हे विष त्याच्यामध्ये विषवेग राहतो. आता याच्यामध्ये जेव्हा समजा हे एका धातूतून दुसऱ्या धातूतून जाते तर तशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये 7 कला आहेत. आणि जेव्हा हे समजा विष हे एका धातूतून दुसऱ्या धातूत जातो, याच्यासाठी जो कालावधी लागतो तर त्या धातूनुसार ते जी कला आहे त्याच्यासाठी जे विष जातो त्याच्यामध्ये ते काय करतात मित्रांनो, त्याच्यामध्ये विष उत्पन्न करतात. आता याच्यामध्ये जे सांगलेले आहे की रस, रक्त, मांस, मेद, आता ज्या धातूतून ते विष जाईल त्या अनुषंगाने ते लक्षण उत्पन्न करेल. आणि तशा पद्धतीने रसपासून ओजापर्यंत हे धातू प्रवेश करत राहतात आणि याच्यामध्ये 7 कला उत्पन्न होतात. आणि म्हणूनच सुश्रुत आणि वाघभट यांनी मानव शरीरामध्ये विषांची संख्या, विषवेगांची संख्या ही 7 सांगितलेली आहे. परंतु चरकांनी हे मृत्यूचे कारण असल्यामुळे ही 8वी वेग धरलेले, म्हणून चरक म्हणतात की ते 8वं कारण मृत्यूसाठी. अशा पद्धतीने हे रसपासून रक्तापर्यंत आणि ओजापर्यंत हे विष पसरत राहतात आणि वेगवेगळ्या कलेतून ते कलेमधून जाऊन नंतर विषवेगांची लक्षणे उत्पन्न करतात. आणि ते विषवेगांची लक्षणे उत्पन्न केल्यानंतर ओजाचा नाश होतो आणि ओजाचा नाश झाल्यामुळं ते मृत्यूचे कारण होते. आणि अशा पद्धतीने विषवेगाची लक्षणेही सांगितलेले. तर अशा पद्धतीने ही विषवेगाची लक्षणे तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इथपर्यंत समजलं का? हो की नाही? आता समोर